आज मी तुमच्यासोबत एकदम टेस्टी गाजरचा हलवा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करत आहे। गाजरचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। आता अशा प्रकारे ते खिसून घ्यायचे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप ऍड करायचं। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रुट्स ऍड करायचे। तुपामध्ये ड्रायफ्रुट चांगले फ्राय करून बाजूला काढायचे। कढईतल्या तुपामध्ये 3-4 क्रश केलेल्या विलायची ऍड करायची। त्यामध्ये गाजराचा खीस ऍड करायचा। तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। कढईवर झाकण ठेवून 3-4 मिनिटं गाजराचा खीस वाफेवर ठेवायचा। त्यानंतर तो परत एकदा चांगला मिक्स करायचा। अर्धा किलो खिसलेल्या गाजरांसाठी अर्धा लिटर दूध ऍड केलेलं आहे। दूध उकळून घेतलं होतं ते याच्यामध्ये ऍड केलं आहे। दुधामध्ये गाजराचा खीस पूर्ण शिजवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 वाटी साखर ऍड करायची। साखर चांगली मिक्स करायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर वितळलेलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत गाजराचा हलवा चांगला फ्राय करायचा आणि अशा प्रकारे टेस्टी गाजरचा हलवा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका।